नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. मिलेट्सचं आपल्या आहारातलं महत्त्व आता सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून मी आज तुम्हाला मिक्स मिलेटचा उपमा म्हणजेच मिश्र धान्याचा उपमा दाखवणार आहे. यात आपण मिलेट्सबरोबर मक्याचाही वापर करणार आहोत. त्यामुळे हा खूप टेस्टी लागतो. प्रोटीन, फायबर, मिनरल्स, विटॅमिन्स भरपूर असलेला हा उपमा खायला पण खूप चवदार लागतो. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वात आधी साहित्य बघूया. 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी बाजरी, अर्धी वाटी सुके मक्याचे दाणे घेतले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ज्वारी, बाजरी आणि मका मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता कढईत 1 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे. या तेलावर आपण शेंगदाणे खमंग होईपर्यंत परतून घेणार आहोत. शेंगदाणे आता खमंग झाले आहेत, ते काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलात आपण जे पीठ मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते भाजून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे. थोडा हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आता हे पीठ छान परतलं गेलं आहे. हे पीठ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया. आता कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचं. त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी फुटायला लागली की मिरच्या घालायच्या. थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. पाव चमचा एवढा हिंग घालायचा. हे सगळं आता आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात अर्धा चमचा हळद घालायची. चवीनुसार तिखट घालायचं. चमचाभर धना जिरा पूड घालायची आणि हे सगळे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे. मसाले आता छान परतले गेले आहेत. आता यात 1.5 वाटी पाणी घालायचं. हे नॉर्मल पाणी आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी मोजायचं. अर्धी वाटी दही घालायचं आणि आता हे छान ढवळून घ्यायचं. आता यात मीठ घालायचं चवीनुसार. अर्धा चमचा साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नाही घालायची. या पाण्याला आपल्याला खूप जास्त उकळवायचं नाही आहे. अगदी हलकी उकळी आली की आपण यात पीठ घालू शकतो. आता हे थोडं उकळायला लागलेलं आहे. यात आता पूर्ण पीठ घालायचं. पीठ घातल्यावर हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. पिठाच्या गाठी राहता कामा नये. छान मिक्स करायचं. आता यात तळलेले शेंगदाणे घालायचे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची. कोथिंबीरीशिवाय उपम्याला मजा नाही. आता 5 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं झाकून. मधून याला चेक करत जायचं. 5 मिनटानंतर उघडून बघायचं आणि चेक करायचं. छान मऊसूत असा उपमा रेडी आहे सर्व करण्यासाठी. आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम मिक्स मिलेटचा उपमा तयार आहे खाण्यासाठी. तर असा हा पौष्टिक, चवदार आणि पचायलाही हलका असलेला उपमा तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून बघा. आणि सर्व करण्याआधी त्याला खोबऱ्याने गार्निश पण करा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.